हॅलो गाईज, तुमचं सर्वांचं वेलकम केमिस्ट्री 18/7 या यूट्यूब चॅनलमध्ये. तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करायचं आहे, बेल आयकॉनला क्लिक करायचं आहे, म्हणजे जेणेकरून तुम्हाला येणारे व्हिडिओ पटकन दिसतील. त्यानंतर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येऊन जाईल. आपण याच्या आधी 4 व्हिडिओ पोस्ट केलेले आहेत, जे प्रत्येक युनिटवर आहेत. 4 युनिटचे 4 व्हिडिओ पोस्ट केलेत. शेवटचं युनिट आहे आपलं इंजिनिअरिंग मटेरियल्स 5व. त्याच्यामधले मोस्ट IMP आणि PYQ क्वेश्चन आपल्याला बघायचे आहेत, किंवा कुठले प्रश्न प्रेडिक्टेड येऊ शकतात. तर यामध्ये इंजिनिअरिंग मटेरियल्स चॅप्टर नंबर 5 इंजिनिअरिंग मटेरियल्स बरोबर. इंजिनिअरिंग मटेरियल्स हे एक चॅप्टर आहे. यामध्ये मोस्ट कुठले क्वेश्चन विचारण्यात येण्याचे चान्सेस आहे. तर जसं आपण चॅप्टर स्टार्ट करतो त्याच्यामध्ये पहिलाच क्वेश्चन येतो, तो म्हणजे एक्सप्लेन कंपोजिशन ऑफ पोर्टलँड सिमेंट. कंपोजिशन ऑफ पोर्टलँड सिमेंटचं कंपोजिशन. मी याच्यामध्ये 2 प्रकारचे कंपोजिशन आहेत. एक केमिकल कंपोजिशन आणि दुसरं काय कंपाऊंड कंपोजिशन. ओके, केमिकल कंपोजिशन आणि काय कंपाऊंड कंपोजिशन. केमिकलमध्ये काय सिलिका वगैरे तुम्हाला माहिती असेल, सिलिका एक त्या प्रकारचे जे कंपोजिशन आहे, सिलिका लाईम या प्रकारचे कंपोजिशन केमिकल कंपोजिशन मिळतात. आणि याच्यामध्ये डायकॅल्शियम सिलिकेट, ट्रायकॅल्शियम सिलिकेट, ट्रायकॅल्शियम ॲल्युमिनियम फेरेट, C3AF तुम्ही हे पाहिलं असेल ना फॉर्म्युले, C2AF त्याच्यानंतर C3AF हे सगळं कशामध्ये येतं, कंपाऊंड कंपोजिशनमध्ये येतं. केमिकलमध्ये काय तर लाईम, त्याच्यानंतर काय तर सिलिका वगैरे वगैरे हे जे हे जे आहेत, हे जे घटक आहेत, हे सगळे याच्यामध्ये येत असतात. हा क्वेश्चन 6 मार्काला PYQ किंवा IMP क्वेश्चन आहे. हा क्वेश्चन पण येऊन गेलेला आहे 6 मार्क्ससाठी बरोबर. हे झालं सिमेंटवर हा क्वेश्चन याचे दाट चान्सेस आहेत. त्याच्यानंतर प्रॉपर्टीज ऑफ POP. आत्ता जो बॅकलॉगचा पेपर झालेला आहे त्याच्यामध्ये POPवर क्वेश्चन येऊन गेलेला आहे. एक्सप्लेन द प्रॉपर्टीज ऑफ POP. प्रॉपर्टीज ऑफ POP हा पण एक काय महत्त्वाचा क्वेश्चन आहे जो विचारला गेलेला आहे. आणि प्रॉपर्टीज काही नाही, आपण तोंडी लिहू शकतो. तो व्हाईट कलरचा आहे, किंवा त्याच्या ॲब्रेसिव्ह रेजिस्टन्स किती असतो, कारण त्याच्यामध्ये त्यानंतर त्याच्या मेल्टिंग पॉईंट किती वगैरे ह्या त्या सगळ्या गोष्टी आपण त्याच्यात मेन्शन करू शकतो. प्रॉपर्टीज यूजेस काय मोल्डिंग वगैरे आपण जे POPचे घरामध्ये सुद्धा आपण काय करतो, डेकोरेटिव्ह आयटम त्याच्यापासून तयार करत असतो. PYQ आणि IMP म्हणून हा क्वेश्चन काय महत्त्वाचा आहे. POPवर हा क्वेश्चन विचारले जाण्याचे चान्सेस. त्याच्यानंतर सिमेंट, POP, जिप्सममध्ये POP पार्ट येतो. त्यानंतर नेक्स्ट पार्ट जर बघितलं तुम्ही पॉलिमर ह्या आता याचे पण 2 पार्ट होतात. एक म्हणजे हा पार्ट, दुसरा पार्ट म्हणजे काय पॉलिमरमध्ये तुम्हाला काय विचारलं जाऊ शकतं, ॲडिशन, पॉलिमरायझेशन, टाईप्स ऑफ पॉलिमरायझेशन. 6 मार्कांसाठी एक क्वेश्चन येऊन गेला होता मागच्या वर्षी. एक्सप्लेन टाईप्स ऑफ पॉलिमरायझेशन. पॉलिमरायझेशनचे टाईप त्याच्यामध्ये 2 टाईप पडतात. एक म्हणजे ॲडिशन, माहिती असेल तुम्हाला ॲडिशन. दुसरं म्हणजे काय कंडेन्सेशन. मग याच्या पण वेगवेगळ्या प्रॉपर्टीज आहेत. ह्या रिॲक्शन फ्री रॅडिकलने होतात बरोबर. या रिॲक्शन फ्री रॅडिकलने होत नाही. ओके, ह्या फंक्शनल ग्रुपने ह्या रिॲक्शन काय होतात, फंक्शनल ग्रुप किंवा लोन पेअरने ह्या रिॲक्शन होतात. याच्यावरही तुम्हाला डिटेल व्हिडिओ आपण बनवून देणार आहोत, तो तुम्ही रेफर करा. ठीक आहे, हा क्वेश्चनही 6 मार्कासाठी येऊन गेलेला आहे. त्यानंतर दुसरा याच्या नेक्स्ट पार्ट जर आपण बघितला तर सिंथेसिस ऑफ युरिया फॉर्मॅल्डिहाइड पॉलिमर. आत्ताही बॅकलॉगच्या पेपरला हा क्वेश्चन येऊन गेलेला आहे. सिंथेसिस ऑफ युरिया फॉर्मॅल्डिहाइड पॉलिमर हा क्वेश्चन सुद्धा 6 मार्काला येऊन गेलेला आहे. PYQ आणि IMP क्वेश्चन आहे. हा पण काय IMP क्वेश्चन आहे आणि काय तसंच PYQ क्वेश्चन पण आहे. ओके, सिंथेसिस ऑफ युरिया फॉर्मॅल्डिहाइड पॉलिमर याच्यासारखा सेम आणखी एक क्वेश्चन येतो त्या चॅप्टरमध्ये, तो म्हणजे काय सिंथेसिस ऑफ स्टिरीन ब्युटाडाईन रबर. हा क्वेश्चनही येऊन गेलेला आहे. ही कंडेन्सेशन टाईप ऑफ रिॲक्शन आहे, तसंच ही काय आहे ॲडिशन टाईप ऑफ रिॲक्शन आहे. स्टिरीन ब्युटाडाईन रिॲक्शन ही ॲडिशन टाईपने होते आणि युरिया फॉर्मॅल्डिहाइड ही कंडेन्सेशन टाईपने होते. हे लक्षात ठेवायचं आहे. दोघं काय 6 मार्क्ससाठी IMP क्वेश्चन आहेत. IMP तसंच काय PYQ येऊन गेलेले क्वेश्चन आहेत. ओके, त्याच्यानंतर तुम्ही बघितलं तर महत्त्वाचा आणखी एक क्वेश्चन आहे, तो म्हणजे एक्सप्लेन डिफरन्स बिटवीन. आत्ताही येऊ शकतो किंवा येण्याचे दाट चान्सेस आहेत. तो म्हणजे काय Explain difference between thermoplastic and thermosetting resin. Thermoplastic
प्लास्टिक अँड थर्मोसेटिंग रेझिन. सेटिंग रेझिन हा क्वेश्चनही येण्याचे दाट चान्सेस आहे. जे प्लास्टिकला आपण हीट दिल्यानंतर जे सॉफ्ट होतात ते थर्मोप्लास्टिक असतात, ज्याच्यावर काही फरक पडत नाही. थर्मोसेटिंग असतात. असे तुम्हाला 12 ते 13 त्याच्यामध्ये काय येतात डिफरन्स देता येतात. त्याच्यानंतर थर्मोप्लास्टिक हे ॲडिशन पॉलिमरायझेशननुसार होतात, हे कंडेन्सेशननुसार होतात. याचा स्क्रॅप पण म्हणजे स्क्रॅप विकला जातो, याचा स्क्रॅप विकला जात नाही. या प्रकारचे तुम्हाला त्याच्यामध्ये डिफरन्स देता येतात. हाय वंडर ऑफ फोर्स हे एक देता येतं आपल्याला, ग्रेटे हाय मॉलिक्युलर फोर्सेस असे आपल्याला म्हणता येते. एवढे क्वेश्चन या चॅप्टरमध्ये काय महत्त्वाचे साधारण आहेत. थर्मोप्लास्टिक, थर्मोसेटिंग. कॉन्स्टिट्यूएंट ऑफ प्लास्टिक हा प्रश्न आत्तापर्यंत विचारला गेलेला नाही आहे किंवा तो काही एवढा इम्पॉर्टंट क्वेश्चन नाही आहे. याच्यामध्ये MCQ आलेच तर POP वगैरे. POPचा फॉर्म्युला काय आहे CaSO4.2H2O हा जिप्समचा फॉर्म्युला आहे. तसंच POPचा फॉर्म्युला CaSO4.2H2O या प्रकारे फॉर्म्युले विचारलेले असू शकतात MCQमध्ये. यावर 6 मार्कला क्वेश्चन आला असतं कंपाऊंड कंपोजिशन किंवा कंपोजिशन ऑफ पोर्टलँड सिमेंट हा क्वेश्चन येऊ शकतो. त्यानंतर डिफरन्स बिटवीन थर्मोप्लास्टिक आणि थर्मोसेटिंग पॉलिमर हा एक क्वेश्चन येण्याचे दाट चान्सेस आहेत. त्यानंतर युरिया फॉर्मॅल्डिहाइड सिंथेसिस आणि स्टिरीन ब्युटाडाइन रबर यांचं सिंथेसिस एवढे खूप महत्त्वाचे क्वेश्चन या चॅप्टरमध्ये आहेत. म्हणजे 4 ते 5 क्वेश्चन मला करायचेच आहेत.